चंद्रकांत खैरेंना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। लागोपाठ 2 लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या खैरेंना आता विधानसभा लढायची आहे। गद्दारांना पाडा असं म्हणत त्यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात संभाजीनगर पश्चिममधून रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे। लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले चंद्रकांत खैरेंना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत। पराभवानंतर खैरे राज्यसभेवर जाणार का याबाबत उत्सुकता होती, पण खैरे दिल्लीची वाट न धरता मुंबईला विधिमंडळात जाण्याच्या प्रयत्नात आहेत। संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं चंद्रकांत खैरेंनी सांगितलंय। मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहत असल्याचंही खैरेंनी सांगितलं। मी इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला श्री सांगत होतो मातोश्रीचा आदेश आला किंवा या गद्दाराला पाडायचं आहे, ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन, जर ते म्हटले की नाही लढायचं नाही लढेन। संजय शिरसाट रोज उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला शिव्या देतात। अशा संजय शिरसाटांना चौथ्यांदा निवडून देता कामा नये असं खैरे सांगू लागलेत। सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। या माणसाला जर पाडलं नाही तर चौथ्या याच्यात अजून बरंच काही गोंधळ करून टाकतो। खैरेंनी विधानसभा निवडणूक लढवल्यास लोकसभेला जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षाही दुप्पट मतांनी खैरेंना पराभूत करण्याचा निश्चय शिवसेनेनं केलाय। विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, ती सुद्धा संजय शिरसाट यांच्या सारख्या मजबूत गड्याच्या समोर। आता जर का ते विधानसभा लढले तर एक गोष्ट नक्की होणार की प्रचंड मतांनी त्यांचा विधानसभेमध्ये सुद्धा दारुण पराभव केला जाईल, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तरच आपण लढू असं सांगायलाही खैरे विसरले नाही। 2 वेळा लोकसभेत पराभूत झालेल्या खैरेंना आता पुन्हा संधी मिळते का याची उत्सुकता संभाजीनगरच्या शिवसैनिकांना लागली आहे। दिलीप राठोडसह सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।